नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट म्हणजे शेतकऱ्यासाठी खूप मोठी धक्कादायक बातमी। ही सर्वात मोठी अपडेट आहे। त्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असतात, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा। जाणून घेऊया बातमीची सविस्तर अपडेट। PM किसान सन्मान निधीचा लाभ घेणारे आणि अर्गस्टिक्स अर्थात शेतकरी ओळख क्रमांक योजनेत नावनोंदणी न केलेले सुमारे 61,000 शेतकरी असून ते आता जिल्हा प्रशासनाच्या रडावर आलेले आहेत। या शेतकऱ्यांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात येणार असून PMच्या किसान योजनेच्या निष्कर्षात बसत नसल्याने त्यांचा लाभ बंद करावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र हुड्डे यांनी दिलेली आहे। ही पडताळणी करण्यास महसूल तसेच कृषी विभागाला सांगण्यात आलेले आहे। त्यानुसार हुड्डे यांनी 61,000 शेतकऱ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे निर्देश महसूल आणि कृषी विभागाला दिलेले आहेत। या पडताळणी संबंधित शेतकरी PM किसान योजनेचे निकष पूर्ण करत असल्यास त्याची ॲग्रोस्टिक योजनेत नोंदणी करण्यात येणार आहे। त्यामुळे त्याला 22व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। मात्र जे शेतकरी PM किसान योजनेत नोंदणी करत नाहीत अशा शेतकऱ्याचा लाभ बंद करावा, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिलेले आहे। जिल्ह्यात PM किसान योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या 5,70,700 इतकी असून त्यातील सक्रिय शेतकऱ्याची संख्या 4,35,685 इतकी असून हे शेतकरी PM किसान योजनेचा लाभ घेत आहेत। तुम्हाला काय वाटतं या वरिष्ठाबद्दल? तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये नोंदवा व असेच समोर शेतकरी योजनेबाबत माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। पुन्हा भेटूया।